दादा शिंदे हे जाणून बुजून जे अफगाणिस्तानातून जे गोर माउथ प्रदेश आहे तिथून जे व्यापारी आले व्यापारी राजस्थानमध्ये आले नंतर भारताच्या इतर राज्यांमध्ये स्थायिक झाले आंध्र प्रदेश महाराष्ट्रामध्ये आता ते हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे हे अफगाणिस्तानातले गोर बंजारा लोक हे व्यापारी लोक आदिवासीचं आरक्षण मागतात जो आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे निसर्गाची पूजा करतो आणि बाहेरच्या देशातील लोक जर आदिवासीचं आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला आम्ही कधीच आरक्षण देणार नाही। धनगर समाजातून मानगे मोठमोठाले लोक आहेत पैशावाले लोक आहेत धनदारगे यांना आम्ही कधी आरक्षण देणार नाही। यांचं हैदराबादच्या गॅजेटवरती भारत देश चालत नाही। हैदराबाद हे निजामचं होतं आज निजामचं राज्य नाही। आज दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान त्याच्यामुळं या महायुती सरकारने या गेंड्याच्या कादरीच्या सरकारने कोणालाही आरक्षण देण्याचा प्रयत्न केला नाही। भागातून त्यासोबत आदिवासी भागातून सर्व मार्ग मोठ्या प्रमाणात केले आणि आमच्या आरक्षणाची भीक जर कोणी मागत असेल आम्ही काही आरक्षणाची भीक देणार नाही। आमच्या पाठीतलं कोणाला घेण्याचा अधिकार नाही। आरक्षण आमच्या हाताच्या काही कोणाच्या बापाचं छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये जातीमध्ये आरक्षणाचं राजकारण करण्याचं षडयंत्र ओबीसी मराठा राजकारण सुरू केलं। धनगर यांच्या संघर्ष उभा केला हिंदू मुस्लिम संघर्ष उभा केला या माओवादी सरकारला या स्वराज्याचे जाती जाती त्यांचं षडयंत्र आम्ही अंग पाडू। त्यासोबत मंत्री आदिवासींची ओळख ही जमीन आहे। आदिवासींची जमिनी वापरू शकते आदिवासी निसर्ग पूजक आहे जंगल आहे तो भावचाळ्याला महसूल मंत्री म्हणतो आदिवासीच्या जमिनी ह्या व्यवसायाला भरवतो जमिनी कोणाला जमीन आम्ही कोणाला देणार नाही भाड्याने। त्यामुळे सरकारने या जिल्ह्याच्या सरकारने आदिवासी जमातीची घुसखोरी करू देऊ नये याशिवाय आदिवासी जमिनीसाठी आदिवासींच्या विशेष बाकी शासन मान्य निकाल दिलाय बोगसाने दाखवलेला अजूनही शासनाने बोगसांच्या लढाई बंजारांच्या आणि खऱ्या अर्थाने आणि शासनाने जागा आणण्याचा उद्या तुमच्या ठिकाणावरती बसून